लढत आणि संघर्ष, चढ उतार हा आयुष्याचा भागच आहे. त्यांच्याशिवाय आयुष्याला काय अर्थ आहे? माझं नाव गणेश बारिया. माझी उंची 3 फूट आहे आणि वजन 20 किलो. मी माझं MBBS पूर्ण केलंय आणि मी सध्या भावनगर मधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतोय. भावनगरचे वैद्यकीय अधिकारी गणेश बारिया यांना लोक छोटे डॉक्टर म्हणूनही ओळखतात. जेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो तेव्हा सर्कस मधल्या लोकांनी माझ्या वडिलांना 5 लाख रुपये देऊ केले होते मी सर्कस मध्ये येण्यासाठी. पण वडिलांनी तो प्रस्ताव नाकारला आणि त्यांनी मला पुढे शिकवलं. माझ्यासाठी ती मोठी प्रेरणा होती. गणेश यांना कमी उंचीमुळे लहानपणापासूनच चेष्टेलाही सामोरं जावं लागलं. 5 કિલોમીટર નિશાળ ગામથી નિશાળ છે પ્રાથમિક. તો પહેલાં ધોરણમાં બેહાડવા જાય તો ભણાવતા એને તેડી હાલી ન હોય કે થાકી જાય, પછી ઘડીક કંજે બેહાડે, ઘડીક હાંડીઓ કરે, એમ કરીને અમે એને બીજા ત્રીજા ચોથા 5મા ધોરણ સુધી ભણાવ્યો. એટલે મેં પછી એને રૂમે લઈ ગયો અને ફેરવ્યો, તેડીને ફેરવ્યો અને બધાને પરિચય કરાવ્યો કે આ બાળક 9મા ધોરણમાં પ્રવેશ લેવા આવ્યું છે. એટલે બધા ખૂબ દાંત કરતા, કવડો કેવો 9મા. वैद्यकीय शिक्षण मिळवण्यासाठी तर गणेशना बराच संघर्ष करावा लागला. 12वी सायन्स आणि त्यानंतर नीटची परीक्षा दिल्यानंतर मी MBBS ला प्रवेश घेतला. पण शारीरिक कमतरतेमुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानी माझा अर्ज नाकारला. ते वर्ष होतं 2018. त्यावेळेस प्रचंड निराश झालो. आशेचा कोणताही किरण मला समोर दिसत नव्हता. गणेशना MBBS ला प्रवेश मिळावा म्हणून त्यांचे शिक्षक दलपत भाई आणि राजवंत भाई हायकोर्टात गेले, पण ते केस हरले. हायकोर्टात हरल्यानंतर मी निराश झालो होतो. मला काही पुढे मार्गच दिसत नव्हता आणि पुढे काय करावं हेही कळत नव्हतं. मी निराश झालो होतो कारण माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय मात्र गणेशच्या बाजूने आला. 22 ऑक्टोबर 2018 सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की शारीरिक कमतरतेमुळे MBBS ला प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. दलपत कटारिया दिल्लीला गेले होते.